नमस्कार, हॅरीच्या रसोईमध्ये तुमचे स्वागत आहे. मी हॅरी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पोटॅटो राईस चीज बॉल. चला आजची रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात अगोदर तर आपण राईस बॉईल केलेला होता, त्याला आपण एका पॉटमध्ये काढून घेणार आहे. एका पॉटमध्ये त्याला काढले की त्यामध्ये आपण आता 3 आलू घेतलेले आहेत, जे आपण बॉईल करून घेतलेले होते. त्याला मॅश करून घेऊया. आपण आलू मॅश करून घेतले की त्याला थोडं हे करून घ्यायचं. त्यामध्ये आता कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. कॉर्नफ्लॉवर टाकलं की त्यामध्ये थोडं आपण सॉस टाकणार आहे. त्यामध्ये पिझ्झा सॉस आणि शेजवान चटणी टाकलेली आहे. त्यासोबत आपण काही व्हेजेस घेतलेल्या होत्या, ज्यामध्ये शिमला मिरची, गाजर आणि एक कांदा घेतलेला आहे, जो बारीक चिरून घेतलेला होता. त्यासोबत त्यामध्ये आता काही मसाले, त्यामध्ये चिली फ्लेक्स, पेरी पेरी मसाला आणि मीठ घेणार आहे चवीनुसार. त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं. त्याला आता छानपैकी मिक्स केलं की त्याला बाजूला ठेवून एका बाउलमध्ये आपण कॉर्नफ्लॉवर आणि पाणी टाकून त्याचं एक बॅटर तयार करून घेणार आहे. ते बॅटर आपण तयार करून घेतलं की त्याला साईडला ठेवून आता आपण आपले बॉल्स तयार करणार आहे. बॉल्स तयार करायला आपण चीज टाकून घेणार आहे बॉलमध्ये. आपण बॉल्स तयार करत आहे. तुम्ही बघू शकता बॉल्स तयार करायला स्टार्ट केलेले आहे. बॉल्स आपण तयार करून त्याला बाजूला ठेवून घेतो. आपले बॉल्स तयार झाले की त्याला आपण जे बॅटर तयार केलेलं होतं त्यामध्ये आपण डीप करून घेणार आहे. अगोदर तर बॉल्स तयार करतोय. आता ज्या बॅटर केलेलं होतं त्यामध्ये डीप करायचं आहे. छान प्रकारे डीप केलं की त्याला आता आपण ब्रेड क्रशवर टाकूया. त्याने त्याला कव्हर करून घेऊया. ब्रेड क्रशने आपण त्याला कव्हर करतोय. छान आपण त्याला ब्रेड क्रशने कव्हर करतोय. तुम्ही बघू शकता. त्याला ब्रेड क्रशने कव्हर करून आपण त्याला रेस्ट करायला ठेवलेले होते. आता त्याला आपण फ्राय करून घेणार आहे एका पॅनमध्ये. मीडियम ते हाय फ्लेमवर त्याला आपण फ्राय करून घेतोय. त्याला फ्राय झालंय की त्याला आता आपण छानपैकी एका प्लेटमध्ये काढून घेतोय. तुम्ही बघू शकता. त्याला आता आपण टेस्ट करून घेणार आहे. टेस्ट करण्यासाठी एक आपण चीज बॉल फोडलेला आहे. बघू शकता चीज किती सुंदर आपलं हे झालेलं आहे. तुम्ही सुद्धा टेस्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब